भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात ते मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जातील असा प्रश्न आता विचारला जातोय. खरं तर भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या हातामधून घेतल्यानंतर शरद पवार गटाच्या होप्स आता वाढलेल्या आहेत आणि म्हणूनच ते शहापूर बरोबरच मुरबाडवरही दावा ठोकतायत. हे शहापूर आणि मुरबाड इथे राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट लढेल असं तिथे दिसतंय. समाजवादीसाठी एक जागा सोडली जाईल. जर समाजवादी पार्टीला ते ज्या 12 जागा मागता आहेत त्या मिळाल्या, त्यांच्यावर जर युती झाली तर समाजवादी पार्टीकडून रईस शेख हे महाविकास आघाडीकडनं लढतील. दुसरी जागा ही साधारणतः काँग्रेसकडे असेल. म्हणजे भिवंडी पश्चिम मधून काँग्रेस लढेल. कल्याण पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण हे 2 मतदारसंघ हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जातील असंही सांगितलं जात आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे पांडुरंग बरोरा हे फिक्स उमेदवार आहेत. मात्र तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ही मागणी होताना दिसते आहे. मात्र हे तिकीट जवळपास पांडुरंग बरोरा यांचं फिक्स आहे असं सांगितलं जात आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघावरही आता शरद पवार गटाने लक्ष केंद्रित केलेले आहे आणि तिथे शिवसेनेचे नेते सुभाष गोटीराम पवार यांना गळाला लावलेला आहे. ते लवकरच प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे. म्हणजे मुरबाड ही शरद पवार गट लढवेल असं तिथे दिसतंय. भिवंडी ग्रामीण या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तिथे शांताराम मोरे यांच्या विरोधात कोणाला उभं करायचं असा प्रश्न आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे महादेव घाटाळ आणि दशरथ पाटील हे 2 नावे चर्चेत आहेत. त्याच्यापैकी कुणाला तिकीट मिळतंय हे आत्ताच सांगता येणार नाही. कल्याण पश्चिम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष लढवेल. भिवंडी पूर्वमधून रईस शेख असतील तर भिवंडी पश्चिममधून काँग्रेस कुणाला उभा करतंय यावर बरंच काही अवलंबून आहे. आता महायुतीमध्येही जागा वाटप होताना सहसा ज्या पॅरामीटर्सनुसार आता जागांची मागणी होईल ती साधारणतः अशी असेल की भिवंडी पश्चिममधनं महेश चौगुले हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा तिथे दावा आहे आणि ते लढतील असं आता तिथे सांगितलं जात आहे. भिवंडी ग्रामीणमधून शिवसेनेचे शांताराम मोरे यांचं तिकीट फिक्स आहे. ते प्रचाराला लागलेले आहे. कल्याण पश्चिममधूनही विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार हे लढत देतील. तिथेही मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतोय. भाजप तिथे तिकीट मागताना दिसतंय. तिथे पवार म्हणून जे उमेदवार माजी आमदार जे आहेत तेही इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर इतर मंडळीही तिकीट मागतायत. त्यामुळं कल्याण पश्चिममध्ये विश्वनाथ भोईर यांचा दावा जरी असला किंवा ते आमदार जरी असले तर तिथे नेमकं काय होईल हे सांगता येत नाही. शहापूर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार यांच्या पक्षाने दावा ठोकलेला आहे. तिथे दौलत दरोडा हे विद्यमान आमदार आहेत. मात्र त्यांची कारकीर्द ही अत्यंत निष्क्रिय असल्याने त्यांना उभं करू नये असं पक्षातूनच सांगण्यात येतं. भाजपनेही त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे आणि अजित पवार यांच्या पक्षाकडून आपण उभे राहिलो तर आपण निवडून येऊ शकत नाही याची खात्री दौलत दरोडा असल्याने तेही पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं तिथे महायुतीमधून कोण असेल याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. तिथे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडनंही दावा केला जातोय. शहापूर मतदारसंघ मागितला जातोय. म्हणजे सगळ्यात अडचणीची जागा असेल तर ती दौलत दरोडांची. म्हणजे महायुतीमध्ये दौलत दरोडांचं तर काय करायचं हा प्रश्न आहे आणि दौलत दरोडाही अजित पवारांना सोडण्याच्या तयारीत दिसत आहेत. मुरबाडमधून भाजपचे किसन कथोरे हे फिक्स उमेदवार आहेत. त्यांनाच उमेदवारी तिथे मिळणार आहे. भिवंडी पूर्वमधनं शिवसेनेचा दावा आहे. तिथे जर रुपेश म्हात्रे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला तर त्यांची वर्णी लागू शकते किंवा ही जागा भाजपकडेही जाऊ शकते. भिवंडी लोकसभा मतदारसंघावर आता पूर्णतः महायुतीने लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तिथे खासदार बाळामामा म्हात्रे हे महाविकास आघाडीचे असल्याने आता महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे.